मी स्वतः म्हाडामध्ये फ्लॅट घेतलाय. रेग्युलरमध्ये बिल्डरने फ्लॅट 50 लाखात दिलाय. तोच फ्लॅट म्हाडामध्ये तुम्हाला कितीला मिळेल? मार्च 2026 ला तुम्ही स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला जाऊ शकता. इन्कम सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेसिडेन्शियल प्रूफ. पुण्यामध्ये बघितलं तर तुम्ही मुळशीमध्ये आहे, चिखलीमध्ये आहे, किवळेमध्ये आहे, डुडुळगावमध्ये आहे, चरोलीमध्ये 2 BHK अवेलेबल आहेत, वनमुखवाडीमध्ये आहे, चिखलीमध्ये आहे, पुनावळेमध्ये आहे, किवळेमध्ये आहे, तातोडेमध्ये आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, सोलापूरमध्ये आहे, पंढरपूरमध्ये आहे, शिरूरमध्ये आहे, चाकणमध्ये आहे. तुम्हाला कास्टमधून अप्लाय केलं तर घर लागण्याचे चान्सेस आहेत का? हे पाठीमागच्या लॉटरीमध्ये जे घरं राहिलेले आहेत 2025 मध्ये, त्यातून काही फ्लॅट्स शिल्लक आहेत. त्या फ्लॅटबद्दल ही लॉटरी आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला म्हाडा 2025 बद्दल जी आत्ताच 11 सप्टेंबर रोजी जाहीर झालेली जाहिरात आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. कुठे भेटेल तुम्हाला ते ॲडव्हर्टाईज, बुकलेट वगैरे? गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेला, म्हाडा पुणे असं सर्च करायचं आहे. सर्च केलं की पुण्याची 2 नंबरला वेबसाईट येते. 2 नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा होम पेज येईल. होम पेज आल्यानंतर तुम्ही लॉटरीमध्ये जायचं आहे. लॉटरीमध्ये गेला की वरती 1 नंबरला जी 2.0 लॉटरी येते त्याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन येतात, स्टार्ट नाऊ आणि व्ह्यू लाईव्ह स्कीम. आता स्टार्ट नाऊ केलं तर तुम्ही लॉग इन करू शकता. ॲप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ह्या पहिल्या जो टॅब आहे त्याची गरज लागणार आहे. आत्ता आपल्याला गरज आहे, आपल्याला स्कीम चेक करायची, तर आपण व्ह्यू लाईव्ह स्कीमवरती क्लिक करूया. इथे गेला तुम्हाला लाईव्ह स्कीम दाखवते, कुठे कुठे लाईव्ह स्कीम चालू आहे. आता नाशिकमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, पुणेमध्ये आहे, कोकणमध्ये आहे. तर आपल्याला आता चेक करायचं आहे पुण्यामध्ये. तर पुण्यावरती क्लिक करा. पुण्यावरती क्लिक केला की जी काही लेटेस्ट अपडेट असेल, जे काही लेटेस्ट जाहिरात असेल ते तुम्हाला इथं दिसून जाईल. तर तुम्हाला अशा प्रकारची ॲडव्हर्टाईज ओपन होईल. तुम्ही इथं पाहू शकताय की पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे टोटल 4168 घराची भोवी सोडत आहे. ह्याच्यामध्ये अजून काही घरं अवेलेबल आहेत जे की प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आहे. ते घरं ह्याच्यामध्ये ॲडेड नाहीत. ते घरं जे आहेत ते टोटल आता जे सोडतं आहे ती 6168 घराची आहे. तर ह्याच्याबद्दलच मी आज तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतोय, जेणेकरून तुम्हालाही ॲप्लिकेशन करायला इझी जाईल आणि तुम्ही ॲप्लिकेशन वेळेत करू शकता आणि थोड्याफार डिस्काउंटमध्ये म्हाडा थ्रू तुम्ही एक स्वतःचं घर, हक्काचं घर घेऊ शकता. सो म्हाडा 2025 जी लॉटरी आहे त्याची थोडीशी समरी बनवली मी. एक 6 पॉईंट आहे त्याच्यामध्ये. तर पहिला पॉईंट आहे असा की फ्लॅटची प्राईस कितीपासून कितीपर्यंत आहे. फ्लॅटची प्राईस चालू होते 6,95,000 पासून ते 49 लाखापर्यंत. आता दुसरा पॉईंट आहे टाईप्स. त्यामध्ये कोणत्या टाईपची घरं आहेत. 1 RK आहे, 1 BHK आहे, 1.5 BHK आहे, 2 BHK आहे. मग 1 RKची प्राईस आहे ती 6,95,000 पासून चालू होते. 2 BHKची लास्ट प्राईस राहील ते 49 लाखापर्यंत राहील. आता कार्पेट किती राहील? 3 नंबरचा पॉईंट आहे आपला कार्पेट. कार्पेट स्टार्टिंग होते 1 RKचं 255 स्क्वेअर फूट पासून 300 पर्यंत भेटून जाईल 1 RK ॲटलीस्ट मिनिमम. आणि 1 BHK मग 400, 500, काय 510 स्क्वेअर फूटचे असतील, काय 350-400 स्क्वेअर फूटचे असतील. 2 BHK तुम्ही बघायला गेलं तर 700 स्क्वेअर फूटचा भेटेल, 800 स्क्वेअर फूटचा भेटेल, 750चा भेटेल. डिपेंड आहे साईडवरती, डिपेंड आहे एरियावरती. आता तुम्ही जर फेमस एरियामध्ये गेल तर तुम्हाला कमी कार्पेटचं फ्लॅट भेटतील. जर थोडं आउटसाईड गेला तर तुम्हाला कार्पेट जास्त भेटेल, किंमत पण कमी भेटेल. सो लास्ट जे 49 लाख आहे त्याचे 1000 स्क्वेअर फूट पर्यंत असेल साईज कार्पेट एरिया. रजिस्ट्रेशन डेट जी स्टार्ट होते ती तुमची 11 सप्टेंबर 2025 ला होते. हे तुम्ही नोट करून ठेवा, कारण त्यानंतर परत तुम्हाला ॲप्लिकेशन करायला चान्स मिळणार नाही. ही जी लॉटरी आहे यामध्ये 50 ते 60% घरांचा समावेश असा आहे की जे पाठीमागच्या लॉटरीमध्ये जे घरं राहिलेले आहेत, जे की मार्च 2025 मध्ये, त्यातून काही फ्लॅट्स शिल्लक आहेत. त्या फ्लॅटबद्दल ही लॉटरी आहे. सो याची एंडिंग डेट आहे 31 ऑक्टोबर 2025. 31 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन करू शकता. 11 सप्टेंबर 2025 मध्ये ॲप्लिकेशन चालू झालेत आपले. तुम्ही इथं पाहू शकताय 11 सप्टेंबरला 12:30 सोडलेले आहे. शेवटची तारीख जी आहे ती 31/10/2025 रोजी
11:30 12 वाजेपर्यंत आहे, 11 वाजून 59 पर्यंत आहे. ड्रॉ डेट आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जी की तुम्ही इथं तुम्हाला 2 ते 2.5 महिन्याच्या आता आपला सप्टेंबर चालू आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर 2 महिन्यात तुम्हाला तुमचे ड्रॉ भेटणार आहे, तुम्हाला तुमची स्वतःची हक्काची घरं भेटणार आहेत. तर तुम्ही हा चान्स अजिबात सोडू नये असं मला वाटतं, कारण एवढ्या फास्ट ड्रॉ रेग्युलर लॉटरीमध्ये नाही होत. बिकॉज ही लॉटरी जी आहे ती रिमेनिंग फ्लॅटची आहे, त्यामुळे लवकर ड्रॉ आहे. नोव्हेंबरमध्ये ड्रॉ होऊन जाईल. ज्या काही रेडी पोझिशनच्या साईड आहेत त्याच्यात तुम्हाला फ्लॅट पण मिळून जातील. जानेवारी फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये तुम्ही राहायला जाऊ शकता. मार्च 2026ला तुम्ही स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला जाऊ शकता. आता हे तर झालं म्हाडाचे फ्लॅट किती आहेत, किती प्राइस आहेत, कितीपासून चालू होते, कितीपर्यंत संपतात, किती कार्पेट आहे. आपण दुसरं ऑनलाईन सोडत 2025 आहे. कॅटेगरी वाईज तुम्हाला मी माहिती देतो. कॅटेगरीमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये किती फ्लॅट्स अवेलेबल आहेत. 3 कॅटेगरी केलेल्या आहेत त्यांनी. पहिली जी कॅटेगरी आहे ती तुमची 15% सामाजिक गृहनिर्माण योजना. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर तुम्हाला 864 फ्लॅट अवेलेबल आहेत. दुसरी जी कॅटेगरी आहे ती 20% सर्वसमावेश गृहनिर्माण योजनामध्ये. बऱ्यापैकी बघायला गेलं तर इथं तुमची 70% घरं तुम्हाला 20% सर्वसमावेश गृहनिर्माण योजनामध्ये भेटतात. आणि क जी कॅटेगरी आहे म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य, यामध्येही 1984 घरं आहेत. आता टोटल जर तुम्ही केली तर 6168 फ्लॅट तुम्हाला ह्या सोडतमध्ये अवेलेबल आहेत डिफरंट लोकेशनवरती. आता टोटल साईड बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता. टोटल साईड 137 टोटल साईड्स अवेलेबल आहेत. 137 बिल्डिंग्समध्ये हे काही 6168 फ्लॅट अवेलेबल आहेत, ते अवेलेबल आहेत. मग ह्याच्यामध्ये मल्टिपल लोकेशन्स ऑल ओव्हर पुण्यामध्ये पण आहेत, तर तुम्ही तिकडेही जाऊ शकता, तिकडे बघू शकता, तिकडे घेऊ शकता. सो मी डायरेक्ट तुम्हाला ह्याच्यावरून दाखवतो. लॉटरीची जी जाहिरात आहे त्यांनी जे रिव्हील केली त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. इथं तर बघायला गेलं 15% LIG MIG अशा कॅटेगरी असते त्याच्यामध्ये. जर LIG कॅटेगरी असेल तुमची, LIG म्हणजे लोअर इन्कम ग्रुप, हायर इन्कम ग्रुप अशा कॅटेगरी असतात. लोअर इन्कम ग्रुप म्हणजे 6 लाखाच्या आतमध्ये तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन करू शकता. 6 लाखाच्या आतमध्ये जर तुमचा इन्कम असेल तर तुम्हाला इथं LIGला तुम्हाला 20,000 भरायचे आहेत. प्लस दिसतंय का तुम्हाला झूम करून दाखवतो, 20,000 भरायचे आहेत. प्लस 600 रुपये अर्जाची किंमत आहे. अर्ज भरायची जी फी आहे ती 600 रुपये. आता ह्याच्यावरती GST लागतो 108 रुपये. अशी टोटल अर्ज भरायची जी किंमत आहे ती टोटल 708 रुपये, जे की तुम्हाला तर तुम्ही ड्रॉमध्ये विन नाही झाला तर ते रिटर्न मिळणार नाहीत. ऑलरेडी इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, इथं दिसतंय विना परतावा, मीन्स तुम्हाला ते रिटर्न मिळणार नाही. जे तुम्ही 20,000 भरले, 20ला 20,000 तुम्हाला ते रिटर्न मिळतील. आता मी स्वतः म्हाडामध्ये फ्लॅट घेतलाय आणि जास्त दिवस काही नाही झाले. आत्ताच मी 2000 जे मार्च झाली ना, मार्च 2025 लॉटरी, त्यामध्ये मी म्हाडामध्ये फ्लॅट घेतलाय. सो मी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन देतोय ती 99% जेन्युइन इन्फॉर्मेशन देतो. जे की आता बऱ्याच वेळेस काय होतं, सुरुवातीला मलाही म्हाडामध्ये ॲप्लिकेशन करायचं होतं, तर मला मी प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी विचारलं. लोक एक जण एक सांगायचा, दुसरा जण दुसरा सांगायचा, तिसरा जण तिसरा सांगायचा. भरपूर लोक वेगवेगळ्या मेंटॅलिटीने सांगतात कोणाला. आणि बघायला गेलं ना तर माही सेवावाल्यांना सुद्धा प्रॉपर एक्झॅक्टली नॉलेज नसतं. ते फक्त तुम्हाला, आता मला सांगितलं एकाने, तुम्हाला इथलं तुमचं रेशन कार्ड काढावं लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल. तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागते ते पण मी सांगेलच. तुम्हाला फी किती लागते ते पण मी आता सांगितले. तुम्हाला 20,000 रुपये लागतील. LIG मधून केलं 6 लाखाच्या पर्यंत इन्कम असेल तुम्ही LIG मध्ये पण करू शकता. जर तुमची 6 लाख इन्कम असेल तर LIG मध्ये पण अप्लाय करू शकता. आणि EWS मध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 15,000 रुपये फी आहे. आणि जी काय अर्जाची फी असेल तुमची 600 रुपये प्लस 108 रुपये GST, ती तुम्हाला टोटल 15,708 रुपये भरावे लागतील. आता दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथं साईड दिसते तुम्हाला. आता तुम्हाला मी जसं सांगितलं की आपल्याकडे 138 साईड्स अवेलेबल आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही 1 पासून साईड चालू होते. टोटल लास्टला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला साईड दिसतील इथं 137 साईड आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि वेगवेगळ्या लोकेशनसाठी आहेत त्या. पुणे, चाकण, परत जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, सोलापूरमध्ये आहे, पंढरपूरमध्ये आहे, शिरूरमध्ये आहे, चाकणमध्ये आहे,
तर पुण्यामध्ये बघितलं तर तुम्ही मुळशीमध्ये आहे, चिखलीमध्ये आहे, किवळेमध्ये आहे, डुडुळगावमध्ये आहे, चरोलीमध्ये 2 BHK अवेलेबल आहेत, वनमुखवाडीमध्ये आहे, चिखलीमध्ये आहे, पुनावळेमध्ये आहे, किवळेमध्ये आहे, तातोडेमध्ये आहे. म्हणजे ओव्हरऑल पुण्यामध्ये अराउंड 90% एरिया हा कव्हर केला आहे. वाकडमध्ये आहे, थेरगावमध्ये आहे. अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला चिखलीमध्ये दिसेल, मंगरुळीमध्ये दिसेल. परत तुम्हाला जर खालतीवरती चेक केलं तर तुम्ही चरोलीमध्ये स्वस्तिक ट्विन टॉवर आहे. आता इथं मी परवाच व्हिजिट केली होती. आणि तुम्हालाही जर इच्छा असेल की मी व्हिजिट करावी तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला बऱ्यापैकी साईट्स ह्या कव्हर करून दाखवतो. ज्यांच्या आता स्वस्तिक ट्विन टॉवर आहे ती साईट पूर्णपणे रेडी पोझिशन आहे. तुम्ही जर आता तुमच्या लकने आता जी आपली नोव्हेंबरला लॉटरी ड्रॉ होणार त्यामध्ये विन झाला स्वस्तिक ट्विन टॉवरमध्ये तुम्हाला रेडी पोझिशन फ्लॅट मिळून जाईल. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. कारण ऑलरेडी तिथं लोक राहायला आलेत. ज्यांनी रेग्युलरमध्ये फ्लॅट घेतलेत ते लोक राहायला आलेत. पाठीमागच्या गणपती ज्यावेळेस बसले त्या वीकमध्येच त्यांचा जो सत्यनारायणचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम झाला आहे. आणि तिथं 99% फ्लॅट रेडी झालेले आहेत. 1% जे पेंटिंगचं वगैरे काम ठेवलेलं असं जे की तुम्हाला फ्लॅट भेटला, तुम्ही त्याचा ओनर झाला, तुम्ही पेमेंट केलं की तुमचं काम चालू होईल आणि तुम्हाला तुमचं पोझिशन दिलं जाईल. स्वस्तिक ट्विन टॉवर झालं. परत तुम्हाला अजून जर सांगायचं म्हटलं तर रेडी पोझिशनवाले माझ्या माहितीनुसार तनिष ओटो आहे. हा जो प्रोजेक्ट आहे ही साईड आहे ती पण 99% लोक राहायला गेले सगळे फ्लॅट. फक्त माडाचे फ्लॅट पण कसे आहेत जे अगोदरच्या ह्याच्यामध्ये होते. हे फ्लॅट अगोदरची जाहिरात झाली, अगोदर जे ड्रॉ झाला त्याच्यामध्ये हे फ्लॅट अवेलेबल होते. पण ते फ्लॅट राहिलेले आहेत, ते फ्लॅट अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला परत इथं तनिष पार्क चरवले दिसते, इथं पण तुम्हाला फ्लॅट भेटून जाते, रेडी पोझिशन फ्लॅट भेटते. सो तुम्ही जी जाहिरात आहे ती व्यवस्थित वाचून घ्या. तरी पण तुम्हाला काय समजलं नाही तर मी तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन देणारच आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की ॲप्लिकेशन कसं करायचं आणि तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन देतो. तुम्ही तुमच्या घरी बसून मोबाईलवरून लॅपटॉपवरून ॲप्लिकेशन करू शकता. तुम्हाला काही गरज नाही कोणाकडे जायची. त्या घरी बसल्या बसल्या मोबाईलमध्ये दिसून जाईल, मिळून जाईल की आपला ड्रॉ कधी होणार आहे, ड्रॉ झालेला आहे, आपण विन झालोय का नाही, काय झाले, सगळे A to Z इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईल. फक्त तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या घराचा मालक व्हायचा असेल तर तुम्हाला या लॉटरीमध्ये ॲप्लिकेशन करावं लागेल. आणि तुम्हाला हे पण मी सांगेल की तुम्ही जर एखादी समजा XYZ साईड आहे त्या साईडमध्ये तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे तर तिथं तुम्हाला किती पैसे भरायला लागतील. किंवा रेग्युलरमध्ये बिल्डरने फ्लॅट 50 लाखात दिला आहे, तोच फ्लॅट म्हाडामध्ये तुम्हाला कितीला मिळेल, तो जो मधला डिफरन्स आहे तो पण मी तुम्हाला सांगेल. आणि ते फक्त एका साईडसाठी नाही. मी पुण्यात 70% साईड कव्हर करणार आहे, 70% साईडवरती जाणार आहे, तिथले फ्लॅट तुम्हाला दाखवणार आहे. साईडची जी कंडिशन आहे, रेडी पोझिशन आहे, 2 वर्षांना पोझिशन आहे, 1 वर्षात पोझिशन भेटू शकतं, पूर्ण टोटली तुम्हाला इन्फॉर्मेशन दाखवून देईल. तुम्ही आत्ता बघून घ्या, हे व्हिडिओ बघा, तुम्ही साईड चॉईस करा. अजून तुमच्याकडे 1 ते 1.5 महिना टाईम आहे. या वेळेत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. ॲप्लिकेशन करताना तुम्हाला सांगाल मी की कोणत्या साईडवरती तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता, कोणती साईड तुमच्यासाठी चांगली आहे, कोणती साईड चांगली नाही, कोणती रेडी पोझिशन आहे, मी सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन देईल. ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, कोणत्या साईडवरती जायचं आहे, तिथे काय काय डॉक्युमेंट लागते. डॉक्युमेंट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे डॉक्युमेंटचा. तरी पण बेसिक मी तुम्हाला सांगून देतो. जर तुम्ही पुण्याचं रहिवासी नसाल, पुण्याच्या बाहेरून आला असेल तर पुण्याच्या स्कीमसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल. तुम्ही तुमचंही करू शकता, पुण्यातनं काढू शकता किंवा गावाकडनं काढू शकता, काय प्रॉब्लेम नाही. इन्कम सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेसिडेन्शियल प्रूफ लागेल. तुम्ही इथं राहत असेल तर की बाबा जर तुमचं स्वतःचा फ्लॅट असेल तर तुम्ही लाईट बिल देऊ शकता. जर तुम्ही स्वतःचा फ्लॅट नसेल तर तुम्हाला रजिस्टर अग्रीमेंट करावं लागेल. असे डॉक्युमेंट लागते. तर मी ते डॉक्युमेंटही सांगेल तुम्हाला कसे अपलोड करायचे, कोणत्या साईडवरती जायचं, पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देईल. आत्ता हा व्हिडिओ इथे थांबवतोय. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेली माहिती तुम्हाला समजलं असेल. थँक्यू सो मच आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. ही जे PDF जर तुम्हाला कोणाला हवे असेल तरी माझा मेल ID मी व्हिडिओमध्ये अपलोड टाकतोय. तुम्ही मला मेलवरती किंवा इंस्टावरती हाय पाठवू शकता. मी तुम्हाला ती PDF पण पाठवून देईल. नाहीच नसेल तर साधा आहे, मी तुम्हाला आता सांगितले कसं तुम्हाला जायचं आहे. काय करायचं आहे, म्हाडा पुणे सर्च करायचं आहे. तुम्ही आता नवीन टॅब घेऊन दाखवतो तुम्हाला. तिथे गेला म्हाडा पुणे, मोबाईलवरती केलं तरी चालेल, काय गरज नाही लॅपटॉपची वगैरे.
माडा पुणे केलं, 2 नंबरला पुणेची येते, पुणेच्या वरती जावा, लॉटरीमध्ये जावा, लॉटरीमध्ये गेला की इकडे जावा आणि इथं वरती 2.0 लॉटरीवरती क्लिक करा. 2.0 व्ह्यू लाईव्ह स्कीम करा. व्ह्यू लाईव्ह स्कीम केलं, पुण्यावरती क्लिक करा. पुण्यावरती क्लिक केलं तुम्हाला इथं ते कॉम्प्लीट भेटून जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी टोटल डिटेल दिलेली आहे. आणि हे पण सांगेल मी तुम्हाला कोणत्या कास्टमधून अप्लाय करायचं आहे. तुम्हाला कास्टमधून अप्लाय केलं तर घर लागण्याचे चान्सेस आहेत का, की ओपनमधून अप्लाय करावं लागेल, ओपनमधून अप्लाय केल्यानंतर घर लागेल. पूर्ण डिटेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जे येणार आहे त्या व्हिडिओमध्ये देईल. आत्ता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काय पाहिजे, कोणती साईड जाणून घ्यायची, ज्या साईडबद्दल जास्त कमेंट येतील त्या साईडची फर्स्ट टाइम त्या साईडवरती जाऊ आणि त्या साईडची तुम्हाला पूर्ण डिटेल मी देईल. साईड कितीपर्यंत आले काय बघा. इथं तुम्हाला ॲडव्हर्टाईज भेटून जाईल. इथून काय करा, डाउनलोडवरती क्लिक करा, डाउनलोड होऊन जाईल. इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला दिलेले आहेत कास्टनुसार, कोणत्या कास्टमध्ये काय आहे, कोणत्या कास्टमध्ये किती घर आहेत. SC, NT, PJ/NT, JR, PH ओपनमधून. आता इथून तुम्ही जर SCच्या कॉलममध्ये खाली गेला तर तुम्हाला ती साईड दिसेल. इकडे जी दिसते ती साईड आहे. इथं जे दिसते SC मध्ये किती राखीव घरं आहे, एकूण सदनिका किती आहे. आता मी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जी आहे ही बालेवाडीची जी साईट आहे 2 BHK LIGची, ह्याच्यामध्ये टोटल सदनिका जर बघितला आपण तर सरळ असं तुम्हाला इथं पुढे यायचं आहे आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी एकूण सदनिका किती आहे. एकूण सदनिका त्याच्यामध्ये आहेत 2 सदनिका आहेत. त्याची किंमत चालू होते, इथे किंमत दिलेली आहे, कार्पेट दिलेलं आहे. किंमत चालू होते 25,72,900 पासून 30,46,700 पर्यंत. खूप सोपी प्रोसेस आहे आणि तुम्ही 100% 2025 मध्येच तुमच्या स्वतःच्या घराचा मालक बनवू शकता. जर तुम्ही व्यवस्थितपणे अप्लाय केलं, प्रोसेस चेक केले, तुम्हाला एक 5 ते 7 लाखाचा डिस्काउंट भेटू शकतो. जे की रेग्युलरमध्ये तुम्ही फ्लॅट गेला तर तुम्हाला तिथं 5 ते 7 लाख रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतील. तेच तुम्हाला म्हाडामध्ये जर ॲप्लिकेशन केलं तर तुम्हाला डिस्काउंट भेटू शकतो. आणि इझिली प्रोसेस आहे, इझी वे आहे, तुम्ही तुमचं घर घेऊ शकताय. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.